दोघीही मुलांना, मी आणि प्रसाद अर्थात आम्ही दोन्ही मुलांना सांगितलेलं आहे, की जे आयुष्यात करावंसं वाटेल ते करा. करिअरमध्ये जे वाटेल ते, किंवा आता लग्न ठरवताना त्यांनी सांगितलं, अशी-अशी मुलगी आहे आणि असं-असं. तर आम्ही काय म्हणूया, उगाचच काहीतरी आढेवेढे घेऊन, फाटे फोडून असं काही न करता छान तुम्ही खुश, आम्ही खुश, आम्ही खुश. ह्या मतावर. त्यामुळे मी म्हटलं तसं, की तुम्हाला सुनेचा रोल कळला, की तुम्हाला सासूचा ऑटोमॅटिक कळणार आहे. कळतो. मला काय करायचं नाहीये, ह्या कॉन्सेप्ट क्लिअर असल्या ना, मी परत एकदा सांगते, माझा सासू म्हणून प्रवास सुरू व्हायचा आहे. आपल्याकडे आजकाल बघणारे लोक आणि कलचे ट्रोलर्स लगेच सुरू होतील, अहो थांबा, अजून चालायत कुठे. तर हो, बरोबर आहे, त्याचा प्रवास अजून सुरू व्हायचा आहे. पण तुझ्या प्रश्नाचं उत्तर असं आहे, की हो, तो प्रवास माझा आत्ता सुरू झाला आणि मेंटली सुरू होतो. मेंटली सुरू होतो, अर्थात सुरू होतो. आणि तो मी आत्ता तरी एन्जॉय करते. तो मी आत्ताच्या मुमेंटमध्ये हा प्रश्न असा घेते, की मी आत्ता एन्जॉय करते. नाही, आणि खरंच ते एन्जॉयच करायला हवं. आत्ताच्या नाही, कायम तू जेव्हा होशील आणि पुढे जेव्हा तुमचं नातं बहरेल, ते एन्जॉय तुला कुठलंही नातं एन्जॉय करायला लागतं. नाही तर कुठलंही नातं कठीण आहे. मग मैत्रीचं सुद्धा, आई मुलगी सून वगैरे ठीक आहे, नाही तर मैत्रीचं सुद्धा तुला एका पॉईंट नंतर 2 पावलं मागे यायचंय, तरच तुला 2 पावलं पुढे जाता येणार आहे. आणि हे मी परत एकदा, मी काही तात्विक विचार किंवा बापरे मी कुठेतरी काय म्हणू ज्ञान देते असं नाहीये, पण हीच फॅक्ट आहे. म्हणजे आणि मी खरं सांगते, मग मी 70-75% तरी हे माझ्या आयुष्यात मी आत्मसात केलेलं आहे. बरोबर. मला तर तुला इथे हेच विचारायचंय, की जेव्हा आपला काळ होता, आपण सुना होणार ना, तेव्हा आपले सून होतानाचे विचार वेगळे होते. आपल्या एक्सपेक्टेशन्स वेगळ्या होत्या, कारण आपल्या गरजाच कमी होत्या. बरोबर. आत्ताच्या पिढीत किंवा आत्ताचं जर म्हणशील तर जी पिढी आहे, त्यांच्या गरजा वेगळ्या आहेत, त्यांचे आपल्याकडून असलेले एक्सपेक्टेशन्स वेगळे आहेत, कारण त्यांचं जग वेगळं आहे. बरोबर. टोटली. कारण इतका बदललंय आता सगळं. बदललंय सगळं. बरोबर. त्यामुळे आत्ता तू काय म्हणतात, येणारी जी सून आहे, अर्थात आपण जनरल ह्याने बोलूया, कारण आपण तू आता त्या विचारात आहेस आणि अर्थात मी पण त्या ह्याच्यातली आहे, त्यामुळे आपण तो विचार तसा सुरू करतो डोक्यात. ओके. सो जनरल ह्याने आपण बोलू. लोकांच्याही अर्थात बोलतात ना, की आम्हाला हे अगदी आमच्यासारखं आहे किंवा यांचे विचार अगदी आमच्यासारखे आहेत. सो आत्ता तुझी जी येणारी सून आहे किंवा ज्यांच्या कोणाच्या सुना येणार आहेत, त्या असतं ना, तू म्हणालीस तसं, की आपण इथून विचार करायला सुरुवात करतो सासू म्हणून, आणि मग कुठेतरी आपल्याला आपण पॉझिटिव्ह ठेवतो स्वतःला, पण त्या येणाऱ्या सुनेच्याही अपेक्षा असतात किंवा तिच्याही डोक्यात बऱ्याच गोष्टी चालू झालेल्या असतात. बरोबर. हा जो विचारांचा जो फरक आहे, तो एक करण्यासाठी किंवा तो मॅच करण्यासाठी सासूने लग्नाआधीच सुनेसोबतचं जे बॉन्डिंग आहे, ते कशा पद्धतीने केलं पाहिजे, किंवा तुझ्या डोक्यात आता ते सुरू असेल तर ते मला एक थोडंसं सांग, ती जर्नी कशी हवी आधीपासूनचीच. मला असं वाटतं, काही ठरवून नाही चाललं पाहिजे, कारण ते काही 1+1=2 गणित नाहीये. बरोबर. 2 माणसं एकत्र येणार आहेत. बरं, आपल्याकडे सासू आणि सून या नात्याला बापरे इतकं ग्लॅमर आहे की म्हणजे नाव घडलं तरी धस्स करणारे लोकांचे एक्सप्रेशन्स आहेत. की खरं तर मला असं वाटतं, की तिने मला विचारलं, जसं मी मगाशी बोलता ती मला म्हटली, की एंगेजमेंटच्या दिवशी मला म्हटली, काकू असं असं लोक विचारतायत की ही सासू आहे. तर तिला तिची आई ओरडली, की काकू काय, आता काकू काय म्हणतेस, आई म्हण. तर मी त्यांना काय सांगितलं, ऐका ना, आई एकच असते. बरोबर. जी जन्म देते ना, ती आई असते. तिने मला आई म्हणावं, हा तिच्यावर अट्टहास करू नका. आणि तो मलाही नको आहे, की मला तिने आई म्हणजे आई म्हणायचं आणि मनात आईसारखी भावना नसेल, त्यापेक्षा आई नको म्हणूस आणि मनात आईसारखी भावना. येस. तर तू म्हटलीस, की काय थॉट प्रोसेस सुरू झाली आहे, तर ही की कम्युनिकेशन ठेव. मी तिला पहिल्या दिवशी जेव्हा बसून सांगितलं, मी तिला असं म्हटलं, मी काही परिपूर्ण स्त्री नाही, माझ्याकडनं पण 100% चुका होऊ शकतात. असं धरूनच चालू नकोस, की तू सुनेच्या रोलमध्येच म्हणजे तुझंच चुकेल, माझंही चुकू शकतं. मी आत्तापर्यंत वयाची काय 25-30 वर्ष जी काही एकटी संसार करते, सो माझं घर, माझं किचन या झोनमध्येच आहे. पण म्हणून असं माझं म्हणणं नाही की तू काही चेंज करू नकोस, हळूहळू जाऊया. प्रेशर घेऊन तू पण पाय टाकू नको संसारात, आणि तू आता येणार बापरे ह्याचं प्रेशर मलाही देऊ नको. सो जर तुला असं काही वाटलं की तुला माझ्याशी काही बोलायचं आहे, तर बिनधास्त बोल, मी ओपन आहे, डिस्कस करू,
वाटलं तर त्यातनं काहीतरी मार्ग काढू. डेफिनेटली मी ना तुला सांगू प्रणाली, मला असं वाटतं फक्त सासूसून नाही, मी म्हटलं तसं या नात्याला उगाच ग्लॅमर आहे. कुठल्याही नात्यात तू काहीही डिस्कस कर, कम्युनिकेशन कर आणि मार्ग निघतो. माझं असं म्हणणं आहे की तिला थोडंसं तिच्या विचारांना, बरं ती आपल्या घरात येते, आपली 4 माणसं आहेत आणि एक बाहेरून येते, तिचं थॉटच वेगळं आहे, तिचं ब्रिंगिंगच वेगळं आहे. तर माझं म्हणणं तिचं ऐकू तर यात, कदाचित म्हणजे काहीतरी छान मस्त बघायला मिळेल. जसं की मी साखरपुडा ठरवताना त्यांना मी सांगितलं होतं, बाय द वे त्यांची फॅमिली मारवाडी आहे, ओके. तर मी त्यांना सांगितलं होतं, तुम्हाला तुमच्या पद्धतीने करायचं आहे का साखरपुडा? मला आवडणार आहे, मला हे रिच्युअल बघायला आवडणार आहे की तुमचं काही तुम्हाला. तर त्यांचं असं म्हणणं होतं, नाही नाही तुमच्याच पद्धतीने, म्हणून मी माझ्या पद्धतीने केला. मला म्हणजे मी हे काय परत एकदा मी माझा झेंडा वर करते असं माझं म्हणणं नाही. माझं म्हणणं की ते कम्युनिकेशन ठेवलं तर कदाचित सोपं होऊ शकतं. मी परत एकदा सांगते, माझी खूप सुरुवात आहे. माझ्या डोक्यातला विचार हा पुढच्या 25 वर्षाचा नाहीये, हा आत्ताचा विचार आहे. मला माहिती नाही, देव करू आणि असंच हो जे मी म्हणते. पण अर्थात कम्युनिकेशन, मला मुळात कम्युनिकेशन ठेवायला आवडतं. मला बोलायला, तू बोलकी मला खूप बोलायला आवडतं आणि माझं असं होतं की बोलून विषय संपतो. अर्थात. आणि माझ्या दोन्ही मुलांना आणि नवऱ्यांना मी तितकंच, म्हणजे माझ्या आयुष्यात एकमेव धाक आहे तिघांना, बोला, जे काय वाटेल ते बोला. आणि त्याच म्हणजे मला माझ्या सुनेचं नाव रितू आहे. तर रितूला पहिल्यांदा मी जेव्हा सांगितलं की ऐक, तुला जर काही वाटलं ना तर तू बोल, तर त्याच्यावर तिचं पहिलं वाक्य होतं, लेकिन आंटी आप म्हणजे तुम्ही ज्या पद्धतीने बोलताय ना त्याचीच मला भीती वाटते की काही वाटलं तरी बोल. म्हटलं मी असंच बोलते. सो हे तू पण समजून घे की माझी बोलायची हीच पद्धत आहे. तर तू बोल, तुला जे काही वाटेल ते बोल, मार्ग निघेल. बरोबर. म्हणजे कम्युनिकेशन इम्पॉर्टंट आहे प्रत्येक नात्यामध्ये. म्हणजे आपण सासूसून घेतलंय, दोन स्त्रिया बोलतायत म्हणून, हो हो, मैत्रिणींमध्ये नाही का हो. अर्थात. पण कुठे आपण किती भांडतो मैत्रिणी, किती मतभेद असतात, खूपच. पण मला असं वाटतं बोलून विषय संपू शकतो, ऍटलिस्ट डिस्कस करू शकतो. असं नाही होणार की तुला माझं पटेल मला तुझं पटेल, पण बोललोच नाही असं नको व्हायला. बरोबर. मी आता तुमची लव्ह स्टोरी, तुमचं कसं जुळलं हे सगळं माहिती आहे आम्हाला. त्यामुळे मी थोडंसं आताच्या कनेक्शनशी जोडेन की जेव्हा तुम्ही आई वडिलांना सांगितलं होतं की आम्हाला लग्न करायचंय, आणि आत्ता कट्टू मुलाने जेव्हा तुम्हाला सांगितलं की मी अमुक अमुक मुलीशी लग्न करतोय, काय तुला फरक जाणवला त्या परिस्थितीत दोन्ही? जनरेशन म्हणजे मी माझ्या घरी सांगितल्यानंतर साधारण धिंगाणा झाला होता. आई बाबा चिडले होते कारण मी लहानही होते ग. म्हणजे त्यांना असं झालं होतं की काय घाई होती, थांबायचं ना जरा, असं या लेवलला ते घाबरले होते. आणि प्रसादही लहानच होता, तो तरी कुठे मोठा होता. बरं तो काहीच करत नव्हता, त्यामुळे त्यांना त्याचं एक वेगळं प्रेशर. पण मी म्हटलं तसं मला बोलायची सवय असल्यामुळे मी माझ्या आई वडिलांपासून कधी काही लपवलं नाही. जसं आणि माझं आणि प्रसादचं रिलेशनशिप सुरू झालं, दुसऱ्या दिवशी मी घरी सांगितलं की आम्हाला दोघांना फिरताना पुण्यासारख्या शहरातनं कुणी काही बघून बोलून त्यांना सांगून मग एक तडा जायला लागतो विश्वासाला की मंजूने का नाही येऊन सांगितलं. हे होण्याच्या आत मी जाऊन सांगितलं होतं. बरोबर. तेच माझ्या मुलांनी केलं आणि तीच शिकवण मी त्यांना दिली आहे. बाहेरून मला कळलं ना तर मला जास्त वाईट वाटेल. काहीही, म्हणजे लग्न असं नाही, काहीही मला बाहेरून कळलं तर जास्त वाईट वाटेल. बरोबर. तुम्ही येऊन सांगा, चूक तर चूक, मी मारीन, मी नाही म्हणत मी सोडीन, मी मारीन, पण मला हे समाधान असेल की मुलं माझ्याशी खरं बोलतात. सो हे मी लहानपणापासून केलंय. मी त्यांच्यासाठी अत्यंत वाईट आई होते. दोन्ही मुलांसाठी अत्यंत वाईट दुष्ट आई होते मी. तर फटके, फटके. आता काय बोलशील बाई, फटके बिटके, आता तर हे बोलणं पण पाप आहे. म्हणजे मुलांना मारणं वगैरे हे आता ही कल्पना आली डोक्यात तरी नाही. हो, मला पण घरी बोललं जातं, आम्हाला टीचरही मारत नाही. हो, टीचरही बिचारा, मी म्हणजे आता सगळे नियम आले, शाळेतही मारबेर खाल्लाय ग. म्हणजे आपल्या आई वडिलांनी तो किती मारला. माझे वडील मला हो सांगायचे, पिताच्या छडीने मारायचे बिरायचे बाबांना. विकत आणली जायची पट्टी आणि हे मार्केट मधनं त्याच्यासाठी. मला तर घरात तू म्हणशील ते हत्यार वापरलं गेलंय लहानपणी. म्हणशील ते बेल्ट आणि लाटणं बिटणं, म्हणजे फुरसतीत मार खाल्लाय मी पण. म्हणजे त्या कम्पॅरेटिव्हली परत एकदा बघ ना, जनरेशन बदलली, त्या कम्पॅरेटिव्हली मुलांना कमी मारला मी, पण मारलं नक्की. मी म्हणत नाही मी हात नाही लावला, डेफिनेटली मारलं. प्रसादने त्या दोघांना कधीच हात नाही लावला आजपर्यंत, बोटही लावलेलं नाही. पण प्रसादने असं बघून, प्रसादच्या बघण्याने फरक पडतो, कारण घरी क्वचित ना बाबा, जो माणूस घरी कमी त्याचा रुबाब घरात असतो. आई आपली आई आहे. आपल्या मी इतकी पूर्ण हाऊसवाईफ होते की पूर्ण वेळ घरात असायचे. तुला माहितीये का, आणि मुलांना मारलं ना, म्हणजे वडिलांनी मारणं आणि आईने मारणं यात फरक पडतो ना.
म्हणजे त्यांना वडिलांचं लगेच मनावर घेतात, आईचं नाही, आईचा वडिलांचा लागत पण नाही, लागत नाही. आईचा हातही किती लागतो, लागलं, किती आईची मारतेस. बाकीची फ्रस्ट्रेशन निघतात मुलांवर. आता मी ज्या वयाला आली आहे ना, तुम्ही आठवते तर की हो, माझ्या काही काही वेगवेगळ्या चिडचिडीचा पण कदाचित परिणाम Of एखाद्या course. वेळेला निघालेला असणार आहे. तर पण आता मगाचा प्रश्न आपला की मुलांनी मला तितकंच कम्युनिकेशन आमच्यात असल्यामुळे त्यांनी येऊन लगेच सांगितलं. तेव्हा जस्ट तो नोकरीला लागला होता, त्यामुळे मी त्याला म्हटलं की हरकत नाहीये, आपण पुढे जाऊया, फक्त आत्ता कामावर कॉन्सन्ट्रेट कर. ती पण मेडिकल करत होती, ती फिजिओथेरपिस्ट आहे. हो. सो ती पण मेडिकल आणि मेडिकलचा अभ्यास अभ्यास आहे. भयंकर असतो. तिलाही म्हणलं व्यवस्थित शिकू देत, मग आपण कालांतराने ह्याच्यावर परत बोलूया.